नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आंबा आईस्क्रीम करणार आहोत। तर मी ना एक वाटी मखाना घेतलाय, पाव वाटी थोडेसे काजू घेतले आणि थोडेसे बदाम घेतले। ते आपण दुधात भिजवून घेऊ अर्धा तास। हे का दुधात भिजवून घेऊ आणि मग आपण तोपर्यंत मँगो हे करून घेऊ। आपण मँगोचं साल काढून त्याचं हे काढून घेऊ। हे का आपले अर्धा तास झाला मी भिजत ठेवलेलं आहे मखाना, काजू आणि बदाम। आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ। त्याच्यात थोडंसं पनीर टाकायचं। मी घरीच बनवलंय पनीर, थोडंसं लिंबू पिळून हे का त्याचं थोडासा कुस करून टाकायचा। अर्धा लिटर दुधाचं बनवले आणि आंब्याचा पल्प टाकू आपण आणि थोडीशी साखर टाकते 2 चमचे आणि चिमूटभर मीठ टाकायचं। आता आपण हे वाटून घेऊ चांगलं बारीक, मिक्सरला फिरवून घेऊ। बघा मिक्सरला फिरवलंय, असं झालंय बघा, असं झालंय। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। हे बघा आपला बाउल भरलाय, आपण थोडंसं याच्यात काढून घेऊ। जास्त भरलाय ना, छोटा आहे म्हणून मी ग्लासात काढते थोडंसं। आंब्याचे काप केले ते थोडेसे असे टाकू। मँगो आईस्क्रीम आहे ना म्हणून। बटर पेपर घ्यायचा आणि असं बंद करायचं, रबर लावून घेऊ आपण त्याला। असा रबर लावायचा, 2 रबर लावायचे आणि वरून झाकण ठेवायचं, म्हणजे बर्फ पण नाही होणार आणि आपण फ्रीजरमध्ये आता हे ठेवून देऊ। बघा आपली आईस्क्रीम आता आपण उघडून बघू कशी झाली। रात्रभर ठेवली होती फ्रीजरमध्ये, आता आपण बघा उघडून बघू कागद काढून। आंबा आईस्क्रीम आहे हे बघा। आता आपण असं हे करून बघू। हे बघा किती छान झाली आईस्क्रीम। हे बघा आपली आईस्क्रीम किती छान झाली। तर तो अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा। तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असन चॅनलवर। तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा। बाय बाय।